आज नवीन घरात माझा पहिलाच दिवस होता. काल फेसबुकला मेसेज आला, पुण्याच्या सदाशिव पेठेत एक 1 BHK भाड्याने उपलब्ध असल्याचा. आणि भाडं तर फारच कमी होतं, 5,000 दर महिना आणि डिपॉझिट 0. लगेच जाऊन भेटून व्यवहार ठरवला. तशी बिल्डिंग जुनी होती, पण फ्लॅट मस्त होता. फुल्ली फर्निश्ड बेड होता, बाहेर लाकडी सोफा होता आणि लिव्हिंग रूममध्ये एक रॉकिंग चेअर म्हणजे डुलणारी खुर्ची पण होती. तसेही माझं सामान काही फार नव्हतंच, एक बॅग एवढंच. जेवणाची खानावळ पण जवळच मिळाली. आता यायचा जायचा ताप नव्हता. मी रात्री रूमवर पोहोचलो. मस्त झोप लागली. सकाळी दारावरची बेल वाजली आणि उठलो. समोर एक वयस्कर अशी बाई उभी होती. साहेब, मला कळलं तुम्ही इथं नवीन राहायला आला आहात. मी घरकाम करते इथं बिल्डिंगमध्ये, 4 घरांमध्ये. तुम्हाला झाडायला पुसायला बाई हवी असेल म्हणून म्हटलं विचारावं. ती बोलत होती. किती पैसे घ्याल? माझं जेवण खानावळीत होतं, त्यामुळं भांडी तर नसतील, पण कपडे धुवायचे किती पैसे घ्याल? 800 रुपये घेईन, ती म्हणाली. ठीक आहे मग, या उद्यापासून. मी धुवायचे कपडे ठेवून जाईन. तशी ती हो बोलून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. ती आत आली आणि तिचं काम करू लागली. असेच 4 दिवस गेले. 5व्या दिवशी ती नेहमीप्रमाणे आली. आता आमची चांगली ओळख झालेली होती, त्यामुळं थोडाफार गप्पा होऊ लागल्या. मावशी, या मजल्यावर कोणी बिराड नाही राहत का अजून? मी सहजच विचारलं. नाही साहेब, इथे राहायचे लोक, पण आता कोणी नाही राहत. शेजारचे कुलकर्णी आणि गोखले आता कोथरूडला राहतात आणि शिंदे पण वर्षभर झालं इथून मुलाकडे अमेरिकेला गेलेत. त्यावर मी विचारलं, का बरं? शहरातील इतका चांगला एरिया असून पण, आणि बाकीच्या मजल्यावरची लोकं पण इकडे फिरकत नाहीत. खरं सांगू साहेब, तुम्ही पण नका राहू इथं. दुसरी खोली बघा शक्य तितक्या लवकर, ती लादी पुसता पुसता म्हणाली. का मावशी, असं का? मी लॅपटॉप बाजूला ठेवत म्हणालो. या घरात भूताचा वास आहे, ती म्हणाली. काय? माझी क्षणभर तंतरली. हो, खरं तर सांगणार नव्हते, पण सांगते आता. शेवटी मला काय हो, दुसरी कामं मिळतील, पण तुमचा जीव महत्त्वाचा, ती काळजीने म्हणाली. सांगा ना, काय होतं? मी कुतूहलाने विचारलं. तुम्हाला इथं कसले भास नाही झाले का? तिने विचारलं. कसले भास? मी विचारलं. म्हणजे कोणीतरी तुम्हाला बघतंय रात्रीचं, किंवा कोणी तुमच्या व्यतिरिक्त इथे आहे, असं तिने विचारलं. नाही, मी तर 5 दिवस झाले इथं आहे, पण कसला भास नाही की काही नाही, मी म्हणालो. मग ठीक आहे, पण इथं राहणाऱ्या आधीचं बिराड 2 दिवसात पळून गेलं. त्यांना इथं भास व्हायचे कसले कसले. कदाचित त्यांच्या मनाचे खेळ पण असतील, ती म्हणाली. हो, शक्य आहे. बऱ्याचदा मनाचे खेळच असतात. बोलणं झाल्यानंतर ती तिची कामं आटपून गेली. मी पण आवरून ऑफिसला पोहोचलो. का कुणास ठाऊक, पण कामवाल्या मावशीचं बोलणं डोक्यात राहून गेलं. मला कामावरून निघायला उशीर झाला होता. घरी पोहोचताना मनात एक भीती वाटत होती. मी बिल्डिंगमध्ये पोहोचलो. 3ऱ्या मजल्यावर आलो. कुलपाला किल्ली लावली आणि मजल्यावर नजर फिरवली. मजल्यावरची सगळी घरं बंद होती. ती का बंद होती हे मला सकाळी कळलं होतं, त्यामुळं आत शिरताना मनात भीती दाटून आली होती. मी सावधपणे दार उघडलं, लाईट लावली. घर शांत होतं. मी येतानाच जेवून आलो होतो, त्यामुळं जास्त विचार न करता आता सरळ झोपावं म्हणून मी बेडरूममध्ये आलो. लाईट बंद करून मी बेडवर पडलो. देवाचं नाव घेऊन मी झोपी गेलो. थोड्याच वेळात माझा डोळा लागला. झोपेत माझ्या कानावर गाणं गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला. पहिल्यांदा मला वाटलं की स्वप्न असेल, पण हळूहळू जसा मी जागा होऊ लागलो तो आवाज स्पष्टपणे येऊ लागला. मी उठून बसलो. तो गुणगुणण्याचा आवाज बाहेरच्या खोलीतून येत होता. भीतीने माझं अंग थरथरू लागलं. मी माझ्या हृदयाची धडधड पण ऐकू शकत होतो. मी हिम्मत करत बेडरूमचं दार उघडलं आणि बाहेरच्या खोलीत पाऊल टाकलं.
खोलीच्या खिडकीजवळ असलेल्या रॉकिंग चेअरवर कोणीतरी पाठमोरं बसून होतं. खुर्ची हलत होती. ती पाठमोरी बसून त्या डुलणाऱ्या खुर्चीतून खिडकीकडे तोंड करून बसली होती. त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. ती एक जुनं अंगाई गीत गुणगुणत होती. ती एक म्हातारी बाई असावी हे तिच्या आवाजावरून कळत होतं. मी एक एक पाऊल टाकून त्या खुर्चीकडे येऊ लागलो. तितक्यात ती डोक्यावर पदर घेऊन उठली आणि हळूहळू चालत किचनमध्ये निघून गेली. तिच्या हातात लोकरीचा एक गोळा होता. जणू काही ती कोणासाठी तरी स्वेटर विणत असावी. ती किचनमध्ये गेली. ते सगळं पाहताना माझ्या अंगाचा थरकाप उडाला होता. माझा घसा कोरडा पडला होता. पण किचनमध्ये जाऊन बघायची माझी हिंमतच होत नव्हती. कारण तिचं अस्तित्व त्या खोलीत अजून शिल्लक होतं हे मला त्या आपोआप डुलणाऱ्या रॉकिंग चेअरवरून कळत होतं. मी घामाघूम होऊन पटकन माझ्या बेडरूममध्ये शिरलो आणि आतून दार लावून घेतलं. मला पळून जावंसं वाटत होतं. मी घड्याळात पाहिलं. 3:30 वाजले होते. मी बेडवर जरा टेकलो. काय करावं काहीच कळत नव्हतं. देवाचं नाव घेत मी बेडवर बसून राहिलो. जवळपास अर्ध्या तासाने मी जरा आडवा पडलो. बघता बघता माझा परत डोळा लागला. काही मिनिटच झाली असावीत. बाहेरच्या खोलीतून एक कर्णकर्कश किंकाळी माझ्या कानावर पडली आणि माझं काळीज तोंडाशी आलं. काय झालं असावं हे पाहायला पण बाहेर जायची माझी हिंमत होत नव्हती. अचानक परत सगळीकडे शांतता झाली. मी थोडा श्वास घेत सुटकेचा निश्वास टाकणार होतो. इतक्यात मला तो अंगाई गुणगुणण्याचा आवाज माझ्या कानाच्या मागून येऊ लागला. इतका जवळून की जणू ती माझ्या मागे बसूनच अंगाई म्हणत आहे. मी सावधपणे नजर मागे फिरवली. एक डोक्यावरून पदर घेतलेली म्हातारी माझ्या पाठीला पाठ लावून बसली होती. तिचा चेहरा मला दिसलाच नाही. मी दचकून ताडकन उठलो. पळत बेडरूममधून बाहेर आलो आणि बघतो तर काय, पुन्हा तीच म्हातारी त्याच खुर्चीवर पाठमोरी बसलेली. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. कानावर दरवाजाच्या बेलचा आवाज आला. मी डोळे उघडले. सकाळ झाली होती. मी बाहेरच्या खोलीत जमिनीवर पडलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि दार उघडलं. कामवाल्या मावशी होत्या. माझ्या जीवात जीव आला. मावशीचं येणं खूप मोठा आधार होता. काय साहेब, बरे आहात ना? मावशीने आत येत विचारलं. मावशी, काल रात्री इथं काय भयंकर प्रकार पाहिलेत मी सांगू शकत नाही. मी मावशीला रात्रीची घटना सांगितली. म्हणजे लोक म्हणतात ते खरं आहे तर. इथं त्या बाईचा जीव इथं चडकलाय वाटतं. ती कोणाला टिकू देणार नाही इथं, मावशी म्हणाली. बाई? कोण बाई? मी म्हणालो. इथं एक वयस्कर बाई होत्या राहायला आणि त्यांची देखभाल करायला एक बाई असायच्या. एक दिवस दुपारी कोणीतरी घरात शिरलं आणि बाईचा खून केला. याच खुर्चीवर तिचं प्रेत जखमी पडलेलं होतं. तेव्हापासून या घराचा मालक मालकीण इथं यायचं बंद झाले. घर विकलं पण जाईना. भाडेकरूसुद्धा टिकत नाहीत कारण त्यांना विचित्र भास होतात, मावशी म्हणाल्या. मी पण आजच निघतो इथून. मला नाही राहायचं इथे, मी म्हणालो. मी आत गेलो. कपडे बदलून बॅग भरली. कपडे बॅगेत टाकत श्रीकांतला फोन केला. तो म्हणाला ठीक आहे, काही दिवस मी त्याच्याकडे राहू शकतो. हे एक बरं झालं. मी आणि मावशी बाहेर आलो. कुलूप लावलं. मावशी बाकीची कामं करायला वरच्या मजल्यावर जात होत्या. मी खाली जिना उतरू लागलो. मालकाला फोन करून सांगितलं की मी फ्लॅट सोडतोय, किल्ली घेऊन येतोय. मी बिल्डिंगच्या खाली आलो होतो. मालक माझ्याशी फोनवर हुज्जत घालत होता की मी त्याला ॲडव्हान्स दिलेलं 1 महिन्याचं भाडं तो परत देणार नाही वगैरे. टेरेसवर खेळणाऱ्या मुलाचा चेंडू माझ्यासमोर पडला आणि मी वर पाहिलं आणि मला धक्काच बसला. कारण माझं पाकीट फ्लॅटमध्येच राहिलं होतं. माझ्या लक्षात आलं. मी परत फ्लॅटवर गेलो. किल्ली लावून कुलूप उघडलं आणि फ्लॅटमध्ये शिरलो. बेडरूमच्या टेबलवर ठेवलेलं पाकीट उचलून खिशात ठेवलं. तितक्यात तो रात्रीचा अंगाईचा आवाज कानावर पडला आणि माझं अंग थरारलं. तो आवाज बाहेरच्या खोलीतून येत होता. मी बॅग खांद्याला लावून बाहेर पळायच्या तयारीत बाहेरच्या रूममध्ये आलो.
ती म्हातारी पाठमोरी खुर्चीत बसून अंगाई म्हणत बसली होती. मी जीवाच्या आकांताने पळत फ्लॅटच्या बाहेर आलो. दार ओढून घेतलं, पळत खाली आलो आणि बिल्डिंग पार्किंगमधून सहज नजर वर फिरवली आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली. मी जाता जाता शेवटचं एकदा माझ्या फ्लॅटच्या खिडकीकडे पाहिलं आणि माझं डोकं सुन्न झालं. फ्लॅटच्या खिडकीत नऊवारी साडी नेसलेली एक म्हातारी खाली माझ्याकडे बघत होती आणि तिच्या शेजारी मावशी उभ्या होत्या, माझ्याकडे बघत स्मितहास्य करत. खालीच बिल्डिंगच्या जुन्या वॉचमनची खोली होती. बिल्डिंगच्या वॉचमनकडून मला समजलं की त्या दिवशी त्या घरात 2 खून झाले होते. एक म्हातारी आजी आणि दुसरी म्हणजे कामवाली मावशी. त्या दोघी तिथं कुणालाच राहू देत नाहीत. तर मित्रांनो, ही 3ऱ्या मजल्याची भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.